परंतु उमरीमध्ये आणि अकवाणी दोन्ही गावांमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी त्या प्रभागाची व्हिजिट पण केली होती. म्हणून तिथं जर अजून इंडिव्हिज्युअल शेतकरी जर पुढे येत असतील फळबाग लागवडीसाठी MIDS अंतर्गत सामाजिक वनीकरण निश्चितच त्या गोष्टीला मदत करेल. आणि CFRच्या बाबतीत तर मी म्हणेन की त्याचा निर्णय ग्रामसभा पण घेऊ शकते. एक मायक्रोप्लॅन बनवावा लागतो टेक्निकली. मला माहिती नाही हे विषय आधी कव्हर झाले की नाही प्रोसेस म्हणजे वन विभागाच्या दृष्टीने CFR मधून तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. सामाजिक वनीकरणकडे आता आपल्याकडे 2 लाख असतील शेती आसाममधून सगळ्यात चांगल्या प्रतीचे जे आपले रोप आहेत बांबूचे ते आपल्या नंदुरबारमध्ये अवेलेबल आहेत. आणि यावर्षी आमच्यासाठी ते अगदी म्हणजे तातडीची वेळ आहे की त्यांना आम्हाला कोणाला तरी द्यावे लागणार. अदरवाईज ते जिथे आहे तिथेच मोठे व्हायला सुरू होईल. म्हणून जर कुठली ग्रामसभा आपल्या CFR एरियामध्ये बांबू लागवड करू इच्छित असेल तर सामाजिक वनीकरण विभाग त्याला पूर्णपणे सपोर्ट करेल. आमचे पूर्णतः 1.5 लाख किंवा 2 लाख जे रोप आहेत ते पूर्ण जरी लावले CFR मध्ये तरी आम्हाला काही अडचण नाही. तर त्याच्यासाठी मी जी प्रक्रिया म्हणत होतो की CFR मध्ये एक मॅनेजमेंट कमिटी असते ती ग्रामसभेची उपसमिती म्हणून काम करते. त्या मॅनेजमेंट कमिटीने वन विभागाचे जे कुठले कर्मचारी असतील त्यांना त्यांचं तांत्रिक सहाय्य घेऊन त्या डिव्हिजनच्या वर्किंग प्लॅनमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत व्यवस्थापन आराखड्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याशी सुसंगत त्या CFRचा मॅनेजमेंट प्लॅन बनवायचा. तो 2, 5, 10 वर्ष आणि जसं जमत 10 वर्षासाठी नॉर्मली आपण बनवतो तो DCF कडून कन्सल्ट DCF कडून तुम्ही अप्रूव्ह करून घ्या. त्याला अप्रूव्हल मिळाल्यावर तुम्हाला CFR मध्ये जी तुमची लागवड करायची आहे त्याला एक तांत्रिक आधार राहणार की आमचा मॅनेजमेंट प्लॅन बनलेला म्हणून आम्ही हे करतोय. आपल्या इथल्या CFRची एक म्हणजे वैशिष्ट्य आहे जळगाव तालुक्यामध्ये खास करून आणि नवापूरमध्ये पण पण आहे काही शाळा तालुक्यात पण आहे. CFRची जी साईज आहे ना ती फार व्यवस्थित म्हणजे चांगली साईज होती. म्हणजे काही ठिकाणी जे विदर्भात आम्ही बघितलं 10, 15, 20 हेक्टर CFR असतात. 10, 15, 20 हेक्टर म्हणजे ते कसं आहे की तुमच्याकडे 10 स्क्वेअर फीट जागा आहे तुम्हाला घर बांधायचं जमेल का नाही जमणार. घर बांधायला थोडी व्यवस्थित जागा पाहिजे ना कमीत कमी 500-600 स्क्वेअर फीट जागा पाहिजे. मग त्याच्यावर आपण घर बांधू शकतो. तर तसंच बांबू लागवड हा जो विषय म्हणजे तुम्ही 1-2 बांबू लावून गाडगे साहेबांना नाही सांगू शकत की आमच्याकडे आता बांबू लागवड केली तुम्ही या आम्ही त्याचं पेपर केला. एक प्रत्येक गोष्टीला एक वायबिलिटीचा एक नंबर असतो. म्हणजे त्या नंबरला ती गोष्ट आल्यावर तिथून ती गोष्ट सुरळीतपणे पुढे चालू होऊ शकते. मग ती जी साईज आहे वायबल साईज त्याच्याने तुम्ही त्याच्यामध्ये दिलेले इनपुट तिथे लावलेले लोक 1 वर्षात निघालेले बांबू आणि त्याच्यापासून निघालेलं उत्पन्न या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जळायच्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक व्यवस्थित साईज लागते. ती साईज माझ्यामध्ये 200-300 हेक्टरपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुम्ही त्याचे व्यवस्थित सूत पाडून त्याला दरवर्षी साधारण 3 वर्षानंतर बांबू हार्वेस्टिंगला येतो. त्याच्यामध्ये जे त्याचे 3 प्रकार असतात मध्ये सगळ्यात छोटं म्हणतो त्याला कुठले शब्द आहेत महिला पोकिया आणि सगळ्यात लहान पोकिला म्हणजे जो काढच्या पोकिया म्हणजे ज्याला काढू शकता तुम्ही महिला म्हणजे तो मधला भाग तुम्ही या शेवटच्या 2 कॅटेगरीला काढू शकता. मग जेणेकरून जे छोटे बांबूचे स्टंप जे छोटे बांबू आहेत ते वाढणार आणि त्याला तुम्ही हार्वेस्ट करणार. तर मग असं ज्या CFRला करायचं असेल त्यांचे मायक्रोप्लॅन सँक्शन होतील त्याला ॲन्श्युअर गाडे साहेब आणि त्यांच्या तांत्रिक मदत मिळेल. आणि इथे जे आपण दुसऱ्या वृक्ष पदार्थांच्या लागवडीचा विचार करतोय CFRच्या जागेवर त्याच्यामध्ये थोडंसं कोणाचं तरी लिगल ओपिनियन घ्या किंवा मग क्लॅरिफिकेशन बघा. MOTA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स न्यू दिल्ली यांनी ते क्लॅरिफिकेशन जर दिलेलं असेल CFR काय ते फॉरेस्ट लँडवर असतो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सागाची झाडं लावली उद्या जर व्यवस्थापन समिती म्हटली की आम्ही सागाची झाडं कापतो ते तसं जमू शकत नाही. म्हणून ते असं नको व्हायला की तुम्हाला कोणी ही गोष्ट सांगितली की मग झाडं वगैरे झाले आता आम्ही काय करू. पण बांबू तुम्ही कापू शकता बांबू हार्वेस्ट करू शकता. बांबू NTMP मध्ये येतं म्हणजे लाकूड या प्रजातीमध्ये किंवा त्या वर्गात मोडत नसलेली प्रजाती म्हणजे बांबू आहे. तसे तुम्ही इतर म्हणजे मोठे वृक्ष लागवड करत असणार त्याच्यातून तुम्हाला तोडीच्या वेळेस ती अडचण येणार. म्हणून बांबू हे सेफेस्ट प्रॉफिट सेफेस्ट या दृष्टीने पण की 3 वर्षात तुम्हाला उत्पन्न मिळायला चालू होतं. आणि गावामध्ये जर 50-60 कुटुंब असतील तर तुम्ही जर बांबू लागवड केल्यानंतर MIDS म्हणजे RBD मार्फत जर तुम्ही MIDS मध्ये आपले ग्रामसेवकांच्या माध्यमातून किंवा विभागाच्या माध्यमातून त्याचं जर आळे करण्याचं त्याचं संगोपन
मंजूर करून घेतली, तर जे ज्या जॉब कार्ड होल्डर त्या ठिकाणी त्याच्यात कामं करणार त्यांना ती पण इन्कम मिळेल. म्हणजे बांबू लागवड जर केली तर तुम्ही म्हणजे लक्षात घ्या की काय काय तुम्हाला मिळू शकतं. एक तर ते जे लोक तिथं काम करतील त्यांना मजुरी मिळेल, जर राज्य योजनेतून निधी आला असेल तर ते एक मिळणार. दुसरं जे जॉब कार्ड होल्डर त्याच्यात MREGSच्या अंतर्गत काम करतील त्याच्या संगोपनासाठी त्यांना त्यांच्या अकाउंटला MREGS देखील पैसे लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची कापणी करणार त्यावेळेस आलेलं उत्पन्न हे ग्रामसभेचं उत्पन्न राहील. त्याच्यात जे काही कुटुंब असेल त्याच्या ग्रामसभा कसं व्यवस्थापन करणार असेल तसं ते उत्पन्न गावाला मिळतं. म्हणून एक 100-200 हेक्टरपेक्षा जर जास्त एरियावर आपण काम करत असू तर तुम्ही 425, 625, 1500 बांबूमध्ये वर्क नाही होत. ह्या 2 वाड्यांवर जर विचार केला तर दरवर्षी गावाला काही लाखांमध्ये उत्पन्न मिळू शकतं डिपेंडिंग ऑन द साईज. तर मग म्हणून माझं आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना आव्हान आहे की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यात तुम्ही पुढाकार घेऊन जर तुम्हालाच रोपं लागवड करायची असेल तर म्हणजे तुम्हाला अडवणार नाही है ना. कारण CFRचं व्यवस्थापन तर तो व्यवस्थापन आराखडा तुम्ही मंजूर करून घ्या. आणि दुसरं आमच्या बाजूने मी गुजर साहेबांना हे म्हणेल, म्हणजे मी जे बोलतो ते त्यांना सगळ्यांना कळतच आहे. आपल्याकडे इथे सोंगाड्या पार्टी असतात तर त्यांच्या माध्यमातून जर बांबू लागवडीचं एक छोटी क्लिप आपण तयार करून घेतली तर ती व्हॉट्सअपवर बऱ्याच लोकांना कळेल. ज्यांना मराठी नाही कळत त्यांना पण ती पावली आणि भीम भाषेमध्ये ती आपण पोहोचवू शकतो. हार्डली ते म्हणजे खूप कमी वेळेत आणि कमी पैशात होणार त्यामुळे पण त्याचा प्रभाव खूप चांगला होईल. आणि अजून एक गोष्ट, जर मला माझ्या शेतात बांबू लागवड करायची असेल तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी त्याची मी काळजी घेतली पाहिजे. हे आपण एक A4 साईजचा जो पेपर असतो एवढ्या पेपरच्या साईजवर ते आपण दिलं पाहिजे. आणि त्या तालुक्यामध्ये जर बांबू लागवड करायची असेल तर आपले सामाजिक वनीकरणचे कोण अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधून ते तपासू शकतात की आमच्या इथं जमतं किंवा नाही. आणि तिथे मग आमचे अधिकारी कर्मचारी जे असतील ते गाडे साहेबांशी आणि पेपर मिलशी बोलून ते पण आपल्याला सांगतात की बरोबर हे करण्यात आलं आहे किंवा नाही. हा झाला CFRचा मुद्दा. काही लोक इथं असेल त्यांची स्वतःची शेती आहे, जसं मी आधी म्हटलं की 10 स्क्वेअर फीटमध्ये घर नाही मागू शकत. पण तुम्ही जर 5-10 शेतकऱ्यांचा गट एकत्र आला आणि त्यांनी जर ठरवलं त्याच्यात जर तुमची खाजगी शेती असेल मग तुम्ही सुभागुळ पण लावू शकता, बांबूचं लावू शकता, बाकीच्या प्रजाती आपण लावू शकता. मग तशा याच्यामध्ये ती एक आता यांनी 2-3 प्रजाती सांगितली नाही दुसरी लिरिसिडिया त्याचं मला वाटतं पाला जनावरांना लिरिसिडिया ते अगदी फास्ट वाढ होणारं झाड आहे. आणि लिरिसिडियाचं जर एका शेतात लावून ते नुसतं जमणार नाही. पण जर 10-15-20 शेतकरी एकत्र आले त्यांनी जर लावलं ते 1 वर्ष म्हणजे 3-4 वर्षात तुम्ही तो पण एक एक्सपेरिमेंट करून बघू शकता की याच्यातून किती उत्पन्न आहे. म्हणून आपल्या सामाजिक वन विभागाने सामाजिक वनीकरण विभागाने ते पॅम्पलेट सारखं जर तयार करता आलं तर ते बघा जेणेकरून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी राहतात. जसं आपण घर बांधायला निघतो विटा कुठून आणायचे, सिमेंट कुठून आणायचे, स्टील कुठून आणायचे, टाईलचं दुकान कुठून, हे सगळं आपल्याला माहिती असतं. तसं हे सगळे पत्ता आणि गोष्टी असलेले एक पेपर आम्ही तयार करतो तो पण सर्क्युलेट करतो. आणि याची जी माहिती आहे ती आपल्या इथल्या बोलीभाषांमध्ये तयार करून एक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जस्ट ऑडिओच्या माध्यमातून जर तिथे आणि ते पण आम्ही निश्चितच करतो. आणि कोणाला कुठे काही अडचण असेल तर गुजर साहेबांना आपण इथं नंदुरबारमध्ये भेटू शकता. ते अतिशय चांगले अधिकारी आपल्याला निश्चितच मदत करतील. आणि या प्रोग्रामच्या किंवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करेन की तुमची जागा वापरात असेल की हिरवीगार असेल तर तो तुमचा निर्णय आहे की त्याला बदल आणायचा नाही. पण जर ती जागा नुसती उघडी पडलेली असेल तिच्यावर एक झाडच नसतील तर तिथे आवर्जून काही ना काही याच्यातलं तुम्ही चूज करा आणि ते लावा. त्याच्यातून मिळणाऱ्या बाकीच्या गोष्टी ज्या निसर्गाला सपोर्ट करतात, आपल्या लाईफला सपोर्ट करतात, त्या गोष्टी तर मिळतीलच पण गावाला त्याच्यातून उत्पन्न पण मिळेल. एवढं बोलून मी आयोजकांचे धन्यवाद देतो. जिल्हाधिकारी महोदयांचे पण धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून त्या आल्या आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि अतिशय व्यवस्थित हा प्रोग्राम झाला आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. परंतु उमरीमध्ये आणि अकवाणी दोन्ही गावांमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी त्या प्रभागाची व्हिजिट पण केली होती. म्हणून तिथं जर अजून इंडिव्हिज्युअल शेतकरी जर पुढे येत असतील फळबाग लागवडीसाठी MREGS अंतर्गत
सामाजिक वनीकरण निश्चितच त्या गोष्टीला मदत करेल. आणि CFRच्या बाबतीत मी म्हणेल की त्याचा निर्णय ग्रामसभा पण घेऊ शकते. एक मायक्रोप्लान बनवावा लागतो टेक्निकली. मला माहिती नाही हे विषय आधी कव्हर झाले की नाही, प्रोसेस म्हणजे वन विभागाच्या दृष्टीने CFR मधून तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. सामाजिक वनीकरणकडे आता आपल्याकडे 2 लाख असतील शेती. आसाममधून सगळ्यात चांगल्या प्रतीचे जे आपले रोप आहेत बांबूचे ते आपल्या नंदुरबारमध्ये अवेलेबल आहेत. आणि यावर्षी आमच्यासाठी ते अगदी म्हणजे तातडीची वेळ आहे की त्यांना आम्हाला कोणाला तरी द्यावे लागणार. अदरवाईज ते जिथे आहे तिथेच मोठे व्हायला सुरू होईल. म्हणून जर कुठली ग्रामसभा आपल्या CFR एरियामध्ये बांबू लागवड करू इच्छित असेल तर सामाजिक वनीकरण विभाग त्याला पूर्णपणे सपोर्ट करेल. आमचे पूर्ण 1.5 लाख किंवा 2 लाख जे रोप आहेत ते पूर्ण जरी लावले CFR मध्ये तरी आम्हाला काही अडचण नाही. तर त्याच्यासाठी मी जी प्रक्रिया म्हणत होतो की CFR मध्ये एक मॅनेजमेंट कमिटी असते, ती ग्रामसभेची उपसमिती म्हणून काम करते. त्या मॅनेजमेंट कमिटीने वन विभागाचे जे कुठले कर्मचारी असतील त्यांना त्यांचं तांत्रिक सहाय्य घेऊन त्या डिव्हिजनच्या वर्किंग प्लॅनमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, व्यवस्थापन आराखड्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याशी सुसंगत त्या CFRचा मॅनेजमेंट प्लॅन बनवायचा. तो 2, 5, 10 वर्ष आणि जसं जमत 10 वर्षासाठी नॉर्मली आपण बनवतो. तो DCF कडून कन्सल्ट DCF कडून तुम्ही अप्रूव्ह करून घ्या. त्याला अप्रूव्हल मिळाल्यावर तुम्हाला CFR मध्ये जी तुमची लागवड करायची आहे त्याला एक तांत्रिक आधार राहणार की आमचा मॅनेजमेंट प्लॅन बनलेला म्हणून आम्ही हे करतोय. आपल्या इथल्या CFRची एक म्हणजे वैशिष्ट्य आहे जळगाव तालुक्यामध्ये खास करून आणि नवापूरमध्ये पण पण आहे, काही शाळा तालुक्यात पण आहे. CFRची जी साईज आहे ना ती फार व्यवस्थित म्हणजे चांगली साईज होती. म्हणजे काही ठिकाणी जे विदर्भात आम्ही बघितलं 10-15-20 हेक्टरचे CFR असतात. 10-15-20 हेक्टर म्हणजे ते कसं आहे की तुमच्याकडे 10 स्क्वेअर फीट जागा आहे, तुम्हाला घर बांधायचं जमेल का? नाही जमणार. घर बांधायला थोडी व्यवस्थित जागा पाहिजे ना, कमीत कमी 500-600 स्क्वेअर फीट जागा पाहिजे. मग त्याच्यावर आपण घर बांधू शकतो. तर तसंच बांबू लागवड हा जो विषय म्हणजे तुम्ही 1-2 बांबू लावून गाडे साहेबांना नाही सांगू शकत की आमच्याकडे आता बांबू लागवड केली तुम्ही या आम्ही त्याचं पेट करूया. एक प्रत्येक गोष्टीला एक वायबिलिटीचा एक नंबर असतो. म्हणजे त्या नंबरला ती गोष्ट आल्यावर तिथून ती गोष्ट सुरळीतपणे पुढे चालू होऊ शकते. मग ती जी साईज आहे वायबल साईज त्याच्याने तुम्ही त्याच्यामध्ये दिलेले इनपुट तिथे लावलेले लोक एका वर्षात निघालेले बांबू आणि त्याच्यापासून निघालेलं उत्पन्न या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जळायच्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक व्यवस्थित साईज लागते. ती साईज माझ्यामध्ये 200-300 हेक्टरपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुम्ही त्याचे व्यवस्थित सूत पाडून त्याला दरवर्षी साधारण 3 वर्षानंतर बांबू हार्वेस्टिंगला येतो. त्याच्यामध्ये जे त्याचे 3 प्रकार असतात. मध्ये सगळ्यात छोटं म्हणतो त्याला कुठले शब्द आहेत, महिला, पोकिया आणि सगळ्यात लहान. पोकिला म्हणजे जो काढच्या पोकिया म्हणजे ज्याला काढू शकता तुम्ही, महिला म्हणजे तो मधला भाग. तुम्ही या शेवटच्या 2 कॅटेगरीला काढू शकता. मग जेणेकरून जे छोटे बांबूचे स्टंप जे छोटे बांबू आहेत ते वाढणार आणि त्याला तुम्ही हार्वेस्ट करणार. तर मग असं ज्या CFRला करायचं असेल त्यांचे मायक्रोप्लान सँक्शन होतील त्याला ॲन्श्युअर गाडे साहेब आणि त्यांच्या तांत्रिक मदत मिळेल. आणि इथे जे आपण दुसऱ्या वृक्ष पदार्थाच्या लागवडीचा विचार करतोय CFRच्या जागेवर त्याच्यामध्ये थोडंसं कोणाचं तरी लिगल ओपिनियन घ्या किंवा मग क्लॅरिफिकेशन बघा. MOTA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स न्यू दिल्ली यांनी जे क्लॅरिफिकेशन जर दिलेलं असेल CFR काय ते फॉरेस्ट लँडवर असतो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सागाची झाडं लावली उद्या जर व्यवस्थापन समिती म्हटली की आम्ही सागाची झाडं कापतो ते तसं जमू शकत नाही. म्हणून म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला कोणी ही गोष्ट सांगितली की मग झाडं वगैरे झाले आता आम्ही काय करू. पण बांबू तुम्ही कापू शकता, बांबू हार्वेस्ट करू शकता. बांबू NTMP मध्ये येतं म्हणजे लाकूड या प्रजातीमध्ये किंवा त्या वर्गात मोडत नसलेली प्रजाती म्हणजे बांबू आहे. तसे तुम्ही इतर म्हणजे मोठे वृक्ष लागवड करत असणार त्याच्यातून तुम्हाला तोडीच्या वेळेस ती अडचण येणार. म्हणून बांबू हे सेफेस्ट क्रॉप आहे. सेफेस्ट या दृष्टीने पण की 3 वर्षात तुम्हाला उत्पन्न मिळायला चालू होतं. आणि गावामध्ये जर 50-60 कुटुंब असतील तर तुम्ही जर बांबू लागवड केल्यानंतर MRETS म्हणजे RBD मार्फत जर तुम्ही MRETS मध्ये आपले ग्रामसेवकांच्या माध्यमातून किंवा विभागाच्या माध्यमातून त्याचं जर आळे करण्याचं त्याचं संगोपन करण्याची जर स्कीम मंजूर करून घेतली तर जे ज्या जॉब कार्ड होल्डर त्या ठिकाणी त्याच्यात कामं करणार त्यांना ती पण इन्कम मिळेल. म्हणजे बांबू लागवड जर केली तर तुम्ही म्हणजे लक्षात घ्या की काय काय तुम्हाला मिळू शकतं. एक तर ते जे लोक तिथं काम करतील त्यांना मजुरी मिळेल.
जर राज्य योजनेतून निधी आला असेल तर ते एक मिळणार. दुसरं जे जॉब कार्ड होल्डर त्याच्यात MREGSच्या अंतर्गत काम करतील त्याच्या संगोपनासाठी त्यांना त्यांच्या अकाउंटला MREGSचे डिरेक्टली पैसे लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची कापणी करणार त्यावेळेस आलेलं उत्पन्न हे ग्रामसभेचं उत्पन्न राहील. त्याच्यात जे काही कुटुंब असेल त्याच्या ग्रामसभा कसं व्यवस्थापन करणार असेल तसं ते उत्पन्न गावाला मिळतं. म्हणून एक 100-200 हेक्टरपेक्षा जर जास्त एरियावर आपण काम करत असू तर तुम्ही 425, 625, 1500 बांबूमध्ये वर्क नाही होत. ह्या 2 वाड्यांवर जर विचार केला तर दरवर्षी गावाला काही लाखांमध्ये उत्पन्न मिळू शकतं डिपेंडिंग ऑन द साईज. तर मग म्हणून माझं आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना आव्हान आहे की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यात तुम्ही पुढाकार घेऊन जर तुम्हालाच रोपं लागवड करायची असेल तर म्हणजे तुम्हाला अडवणार नाही है ना. कारण CFRचं व्यवस्थापन तर तो व्यवस्थापन आराखडा तुम्ही मंजूर करून द्या. आणि दुसरं आमच्या बाजूने मी गुजर साहेबांना हे म्हणेल म्हणजे मी जे बोलतो ते बसलेल्यांना सगळ्यांना कळतच आहे. आपल्याकडे इथे सोंगाड्या पार्टी असतात तर त्यांच्या माध्यमातून जर बांबू लागवडीचं एक छोटी क्लिप आपण तयार करून घेतली तर ती व्हॉट्सअपवर बऱ्याच लोकांना कळेल. ज्यांना मराठी नाही कळत त्यांना पण ती पावली आणि भीम भाषेमध्ये ती आपण पोहोचवू शकतो. हार्डली ते म्हणजे खूप कमी वेळेत आणि कमी पैशात होणार त्यामुळे पण त्याचा प्रभाव खूप चांगला होईल. आणि अजून एक गोष्ट जर मला माझ्या शेतात बांबू लागवड करायची असेल तर अशा कुठल्या गोष्टी त्याची मी काळजी घेतली पाहिजे. एक आपण एक A4 साईजचा जो पेपर असतो एवढ्या पेपरच्या साईजवर ते आपण दिलं पाहिजे. आणि त्या तालुक्यामध्ये जर बांबू लागवड करायची असेल तर आपले सामाजिक वनीकरणचे कोण अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधून ते तपासू शकतात की आमच्या इथं जमतं किंवा नाही. आणि तिथे मग आमचे अधिकारी कर्मचारी जे असतील ते गाडे साहेबांशी आणि पेपर मिलशी बोलून ते पण आपल्याला सांगतात की बरोबर हे करण्यात आलं आहे किंवा नाही. हा झाला CFRचा मुद्दा. काही लोक इथं असेल त्यांची स्वतःची शेती आहे जसं मी आधी म्हटलं की 10 स्क्वेअर फीटमध्ये घर नाही मागू शकत. पण तुम्ही जर 5-10 शेतकऱ्यांचा गट एकत्र आला आणि त्यांनी जर ठरवलं त्याच्यात जर तुमची खाजगी शेती असेल मग तुम्ही सुद्धा बोर्ड पण लावू शकता, बांबू पण लावू शकता, बाकीच्या प्रजातीच्या पण लावू शकता. मग तशा याच्यामध्ये ती एक आता यांनी 2-3 प्रजाती सांगितली दुसरी लिरिसिडिया त्याचं मला वाटतं पाला जनावरांना लिरिसिडिया ते अगदी फास्ट वाढ होणारं झाड आहे. आणि लिरिसिडियाचं जर एका शेतात लावून ते नुसतं जमणार नाही. पण जर 10-15-20 शेतकरी एकत्र आले त्यांनी जर लावलं ते 1 वर्ष म्हणजे 3-4 वर्षात तुम्ही तो पण एक एक्सपेरिमेंट करून बघू शकता की याच्यातून किती उत्पन्न आहे. म्हणून आपल्या सामाजिक वन विभागाने सामाजिक वनीकरण विभागाने ते पॅम्पलेट सारखं जर तयार करता आलं तर ते बघा जेणेकरून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी राहतात. जसं आपण घर बांधायला निघतो विटा कुठून आणायचे, सिमेंट कुठून आणायचे, स्टील कुठून आणायचे, टाईलचं दुकान कुठून हे सगळं आपल्याला माहिती असतं. तसं हे सगळे पत्ता आणि गोष्टी असलेले एक पेपर आम्ही तयार करतो तो पण सर्क्युलेट करतो. आणि याची जी माहिती आहे ती आपल्या इथल्या बोलीभाषांमध्ये तयार करून एक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जस्ट ऑडिओच्या माध्यमातून जर तिथे आणि ते पण आम्ही निश्चितच करतो. आणि कोणाला कुठे काही अडचण असेल तर गुजर साहेबांना आपण इथं नंदुरबारमध्ये भेटू शकता. ते अतिशय चांगले अधिकारी आपल्याला निश्चितच मदत करतील. आणि या प्रोग्रामच्या किंवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करेन की तुमची जागा वापरात असेल की हिरवीगार असेल तर तो तुमचा निर्णय आहे की त्याला बदल आणायचा नाही. पण जर ती जागा नुसती उघडी पडलेली असेल तिच्यावर एक झाडच नसतील तर तिथे आवर्जून काही ना काही याच्यातलं तुम्ही चूज करा आणि ते लावा. त्याच्यातून मिळणाऱ्या बाकीच्या गोष्टी ज्या निसर्गाला सपोर्ट करतात आपल्या लाईफला सपोर्ट करतात त्या गोष्टी तर मिळतीलच पण गावाला त्याच्यातून उत्पन्न पण मिळेल. एवढं बोलून मी आयोजकांचे धन्यवाद देतो. जिल्हाधिकारी महोदयांचे पण धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून त्या आल्या आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि अतिशय व्यवस्थित हा प्रोग्राम झाला आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.